प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष हिदायतुल्ला पटेल यांच्यावर प्राणघातक हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू, आरोपी 6 तासांत अटकेत। आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे। चला तर पाहूयात ताज्या घडामोडी। अकोटवरून विशेष प्रतिनिधी मनोज मेळे। अकोट तालुक्यातील ग्राम मोहाळा येथे दिनांक 6 जानेवारी रोजी दुपारी सुमारे 2 वाजता प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायतुल्ला बरकतुल्ला पटेल राहणार मोहाळा तालुका अकोट यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला झाला। या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले। त्यांना तत्काळ अकोट येथील धांडे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले। उपचारादरम्यान त्यांचे दुर्दैवी निधन झाले। या प्रकरणात उबेद खा कालू उर्फ राजिक खा पटेल वय अंदाजे 22 रा मोहाळा याने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती असून पोलिसांनी अत्यंत वेगाने तपासाची चक्रे फिरवली। अर्चित चांडक पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी अपर पोलीस अधीक्षक आणि निखिल पाटील सहायक पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व पथकांनी घटनास्थळी फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या सहाय्याने पुरावे गोळा केले व साक्ष नोंदविण्यात आल्या। तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखा अकोट ग्रामीण व अकोट शहर पोलीस स्टेशनच्या एकूण 6 पथकांतील 40 अधिकारी व अंमलदार सक्रिय करण्यात आले। गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत ग्राम तालुका अकोट येथून रात्री 8 वाजता मुख्य आरोपीस ताब्यात घेण्यात आले। अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान हिदायत पटेल यांचा मृतदेह अॅम्ब्युलन्सने आणण्यात आल्यानंतर अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनजवळ काही काळ रस्ता बंद झाल्याने 2 ते 3 तास वाहतूक ठप्प झाली होती। नंतर परिस्थिती नियंत्रणात आणून वाहतूक सुरळीत करण्यात आली। आरोपींच्या यादीत राजकीय व्यक्तींची नावे। या हल्ला प्रकरणात एकूण 5 जणांविरोधात गुन्हे दाखल झाले असून यामध्ये मोहम्मद बुद्रुजम्मा, अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय बोडखे, अकोटचे माजी काँग्रेस नगराध्यक्ष राजीव बोचे, काँग्रेस नेते व माजी सभापती मुख्य हल्लेखोर उबेद पटेल तसेच आणखी एक संशयित आरोपी यांचा समावेश आहे। सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी नातेवाईक, गावकरी व आमदार साजिद खान पठाण यांनी केली। अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी उपस्थित राहून नातेवाईक व आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली। त्यानंतर हिदायत पटेल यांचे पार्थिव अंतिम संस्कारासाठी मोहाळा गावाकडे रवाना करण्यात आले। पोलीस प्रशासनाची आश्वासने। पोलीस अधीक्षकांनी पत्रकारांशी संवाद सांगितले की मुख्य आरोपी अटकेसाठी तपास दर्जाचे अधिकारी एसडीपीओ निखिल पाटील करणार, मुख्य आरोपीची नार्को टेस्ट करण्यात येणार। सर्व संशयितांचे एसडीआर, सीडीआर व व्हॉट्सॲप कॉलसह डिजिटल तपास होणार। संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी केली जाईल असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे। अकोटवरून आमचे प्रतिनिधी मनोज मेळे। अधिक नवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा व शेअर करा व सबस्क्राइब करा। कल रात में हमने कंप्लेंट करे थे। पटेल साहब ने खुद बोले थे 5 आरोपियों के नाम। पहला बदरुज्जमा, दूसरा राजू बोचे, तीसरा संजय बोड़के, एक फाजिल खां आसिफ खां और फारूक खां आसिफ खां। इनमें से एक की भी अटक हुई नहीं और जब तक की अटक होगी नहीं हम यहाँ से बॉडी लेके जाने वाले नहीं है। हम यहाँ से डायरेक्ट अकोट पुलिस स्टेशन में बॉडी लेके जा रहे हैं और जब तक की अटक होगी नहीं बॉडी वहीं रहेंगी जब तक कि हम आखिरी का उनका अंतिम संस्कार नहीं करेंगे। उनका आप जो नाम बता रहे हैं उनका क्या रोल था इसके अंदर, क्यों ये उन्होंने पटेल साहब ने नाम बोले थे उनका, ये उनके बहुत दिनों से पीछे पड़े थे, बहुत सारे कारण भी है उसके आपको नगरलेले। आता त्याच्यामध्ये हिदायतुल्ला खान बरकतुल्ला खान काँग्रेस पक्षाची उपाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष त्यांच्यावर कालू खान गंभीर जखमी केलेले होते शार्प वेपन वापरून। त्यांना आपण ताब्यात घेतलेले आहे। कालू खान सध्या ताब्यात एफआयआर पण दाखल झालेले आहे आणि आता पुढच्या चौकशी चालू आहे। हत्येमागचं कारण आता प्राथमिक माहिती भेटली आहे की पूर्वीची वाद आणि कौटुंबिक वादची भेटली आहे। आणखी आता चौकशी चालू आहे। चौकशीमध्ये काय निष्पन्न होते आपण बघायचे आणि बाकी आरोपीला अटक करण्यासाठी पण आपण टीम लावलेली आहे। जवळपास आता 70 लोक त्यांच्या पाठीमागे आहे। आपण शोध चालू आहे। किती लोकांना एक आपल्या ताब्यात त्या लोकांनी त्यांनी चाकू वापरून हत्या केलेली आहे, ते आपण अटक केलेले आहे।